हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य दादा आणि शिवसेना शिवारोग्य सेनेचे कार्याध्यक्ष किशोरजी ठाणेकर, जितूभाऊ सपकाळ या सर्व मान्यवरांना मी जय महाराष्ट्र करून मी राजू भैया जयस्वाल मी सर्व माझ्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या सर्व मायबाप अधिकाऱ्याला मी अशी विनंती करतो आणि खास करून सरकारला, जे आताचं भूलथापे सरकार जे राज्यात बसले त्या सरकारला मी अशी विनंती करतो का आपण संभाजीनगर हॉस्पिटलचे महात्मा फुले जन आरोग्याचे पैसे थकवल्यामुळे आज सामान्य कुटुंबातील माझ्या मायबाप जनतेच्या शस्त्रक्रिया थांबवल्या आहेत। संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये ज्या योजनेत शस्त्रक्रिया होत्या ते कॅशमध्ये करण्याचं सुरू केलेलं आहे, कारण तुम्ही वेळेवर पैसे न दिल्यामुळं, एक साधं उदाहरण देतो, कोणाची बी उधारी वेळेवर न दिल्यामुळं ते पुढं उधार देणारच नाही, तशी कंडिशन आज संभाजीनगरच्या हॉस्पिटलची झालेली आहे। तुम्ही नुसतं बोल बच्चन देता, इतक्या होल्डिंगवर खर्च करतात, लाडक्या बहिणीवर खर्च करतात, त्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये हा पैसा तुम्ही वळवला आणि माझ्या मायबाप जनतेचे हाल सुरू केले। आदरणीय सर्व माझ्या मान्यवरांना मी विनंती करतो की महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे तात्काळ पैसे संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये रेफर करावे आणि जेणेकरून माझ्या गरीब रुग्णांना त्याचा लाभ होईल, ही विनंती तुम्हाला शिवसैनिक म्हणून करतो। आणि ही काही आता सध्याला महाराष्ट्रामध्ये राजनीती चालू आहे, ही सगळी बोगस राजनीती चालू आहे। या राजनीतीकडं कोणाचं लक्ष नाही आहे, सामान्य कुटुंबातील त्यांच्या काय अडचणी हे समजून घेणारं सरकार नाही आहे। आज रोज आत्महत्या माझ्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होत्या आणि खास करून संभाजीनगरमध्ये इतक्या आत्महत्या होत्या तर स्वतः संभाजीनगरच्या घाटीला येऊन बघायला पाहिजे। मी एक शिवसैनिक म्हणून विनंती करतो का आज गोरगरीब जनतेला मदत करणं ही काळाची गरज आहे। आज तुम्ही तुमच्या महागाईने इतकं भेदरलं गोरगरीब जनतेला का आज एकाच दिवसामध्ये तुम्ही गणेश भक्तांना सुद्धा सोडलं नाही। आत्ता गणेश विसर्जन झालं, त्या भंडाऱ्यासाठी एकाच दिवसात तुम्ही 30 रुपये किलो गोड तेल वाढवलं, तांदूळ 10 रुपये किलो वाढवले आणि प्रत्येक डाळी 5 रुपये किलो वाढवल्या। सामान्य कुटुंबाला इतकी झळ पोहोचली का त्यांचे पैसे जमा करून, जे 200-250 रुपये रोजानी कामाला जाते त्या गोरगरीब जनतेचे पैसे जमा करून ते तुम्ही निवडणुकीला महाराष्ट्राच्या राजनीतीला लावणार आहात का? हे माझा एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला प्रश्न आहे। आज माझा समाज परेशान आहे, त्याला आज धीर देण्याची गरज आहे, पण ते धीर तुम्ही देऊ शकत नाही। म्हणून मी शिवसैनिक म्हणून विनंती करतो का महागाईला लगाम घाला। आज तुम्ही बघा, एकाच दिवसात 30 रुपये किलो गोड तेल वाढल्यानंतर करोडो अब्ज लिटर तेल गणेश विसर्जनच्या दिवशी भंडाऱ्याला वापरण्यात आलं असेल, तुम्ही गणेश भक्ताला सुद्धा सोडलं नाही। म्हणून मी ठामपणे सांगतो की येणाऱ्या काळामध्ये हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच। म्हणून माझ्या मायबाप जनतेला सुद्धा सांगतो की मी संभाजीनगरमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये उद्धवजीचं काम करतो, तुम्ही फक्त मला रिपोर्ट टाका। रिपोर्ट टाकल्यानंतर मी 50 हॉस्पिटलला टाकतो आणि जिकडे तुमचं योजनेत होईल, जितकं कमी पैशात होईल तिकडं तुम्हाला पाठवतो। एक शिवसैनिक म्हणून माझं कर्तव्य मी पूर्ण करतो। आणि दुसरी गोष्ट, आज तमाम नागरिकांना सांगतो, डोळ्याचं ऑपरेशन, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास, किडनी ट्रान्सफर, हृदयाच्या सगळ्या शस्त्रक्रिया, मेंदूच्या अशा चांगल्या आजारला सरकार पैसे देतं, तरी आपण त्या गोष्टीचा लाभ घ्यावा। आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या अगोदर सुद्धा थोडी काळजी घ्यावी का आपलं कसं योजनेत बसेल त्याची चौकशी घ्यावी, मगच हॉस्पिटलला जावं। काल एका हॉस्पिटलनं एंजिओप्लास्टीचे 1,70,000 रुपये घेतले, अक्षरशः एमर्जन्सीसुद्धा अप्रूव्हल घेता येतं। मला त्या हॉस्पिटलचं नाव नाही सांगायचं, वेळ आल्यावर सांगन, पण त्या रुग्णाकडून 1,70,000 रुपये घेतले। हे ऑपरेशन, हे एंजिओप्लास्टी महात्मा फुले जन आरोग्यामध्ये फ्री होती, पण त्या रुग्णाकडून
1,70,000 रुपये उचकले। असे जर धंदे तुम्हाला जर संभाजीनगरमध्ये करायचे असेल तर तुम्हाला मी शिवसेना स्टाईलनं उत्तर देईन, हे ठामपणे शिवसैनिक म्हणून सांगतो। माझ्या गोरगरीब मायबाप जनतेला तुम्ही साथ द्या। जी योजना आहे योजनेत बसवा, जी मुख्यमंत्री सहायता निधी आहे त्या पेशंटला त्याच्यात बसवा, आलेल्या रुग्णांना योजनेची माहिती द्या, हे हॉस्पिटलचं काम आहे। पण जर तुम्ही 2 दिवस 3 दिवस रुग्ण हॉस्पिटलमध्ये थांबता आणि त्याला चौथ्या दिवशी जर योजनेची माहिती देत असाल आणि त्या 4 दिवसाचे लाख रुपये भरून घेत असाल तर हे पाप तुम्हाला भोगावं लागेल, हे ठामपणे शिवसैनिक म्हणून सांगतो। तुमचे करोडोचे हॉस्पिटल हे आम जनतेच्या जीवावर नाही का त्यांच्या EMI त्यांच्या जीवावर भरायचं म्हणून तुम्ही काय हॉस्पिटलला काय बाजार म्हणून चालिता का? मला माहिती आहे हॉस्पिटलला काहीच इतके पैसे शुल्क लागत नाही, पण तुमच्या वेगवेगळ्या डीपमध्ये जाऊन तुम्ही लाखो रुपये बिल करता, हे चुकीचं आहे। तुम्ही माझा भरोसा माझ्या डॉक्टरवर आहे संभाजीनगरच्या खास। मी विनंती करतो की रुग्णांना ग्राहक म्हणून बघू नका, रुग्ण म्हणून बघा, एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला सांगतो। आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व योजनेचा लाभ माझ्या गोरगरीब जनतेपाशी शेवटच्या टोकाला कसा पोहोचेल त्यासाठी मी उद्धवजीच्या आशीर्वादाने काम करतो। तर मी तमाम मायबाप जनतेला पुन्हा एकदा विनंती करतो का संभाजीनगरमध्ये आल्यानंतर माझ्याशी संपर्क साधावा। माझा मोबाईल नंबर आहे 94 23 91 24 24। आणि महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम माझे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे याची मला खात्री आहे। परंतु मी खास औरंगाबाद संभाजीनगरच्या मुस्लिम बांधवांना मी विनंती करतो का संभाजीनगरचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला उद्धवजीची गरज आहे। आणि उद्धवजीनं जे शिलेदार निवडणुकीमध्ये उभे करतील तर तुम्ही उद्धवजींना पाहूनच त्यांना शिक्के मारा, खालच्या लेवलवर शिक्के मारू नका। एक शिवसैनिक म्हणून विनंती करतो का येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संभाजीचं नगरचं नाव लौकिक करायचं आहे, त्यासाठी तुमची गरज आहे। म्हणून मी तमाम मुस्लिम बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो का जे काही उमेदवार असतील ते उद्धवजीकडे बघून तुम्ही त्यांना शिक्का मारावे आणि पुन्हा संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे शिलेदार कसे निवडून येतील त्यावर भर द्यावा। कारण आज संभाजीनगरच्या राजनीतीला तुमच्या मुस्लिम समाजाची गरज आहे। आणि एक भाऊ समजून एक शिवसैनिक समजून पुन्हा एकदा विनंती करतो का संभाजीनगरमध्ये जर राजनीती घडून आणायची असेल आणि चांगले उमेदवार निवडून द्यायचे असेल तर तुमची समाजाला गरज आहे। म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो का उद्धवजीकडे बघून तुम्ही उद्धवजीचे जे बी उमेदवार असतात त्यांना निवडून आणा, हीच विनंती शिवसैनिक म्हणून करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।